हॅलो, झाबरूकुंडा स्पीकिंग. बोला, कोण बोलता? हॅलो. कोण बोलता? काय आले का तुम्हाला? हे मारते कुठे आहे ते? मारते कुठे म्हणलं त्या देंडे कुठे आहे ती? कुठे आहे ती? अरे माणसू दे बोलत जा ना. इथंच आहे ना ती. हा, मारत राहो का? हा, मारत राहो, इथंच आहे इथं. हो, एक मिनिट, बोला बोला. हो, त्याचा मोबाईल बंद आहे. हो, स्विच ऑफ झालेला आहे बहुतेक, ते चार्जिंग संपली. बोला तुम्ही, बोला. मी तसंच आहे त्याचं. दे फोन दे त्याले. काय माणूस आहे ते? दे फोन दे. हॅलो, हा बोला शिवलाल भाऊ. काय म्हणता? हो, काय गडबड आहे म्हणलं? बोला बोला. गडबड आहे का? तुम्हाला काही तारखा द्यायला पुरत नाही मंडप बोलायला. मग काय तुम्ही काही बोलताय का करत काहीच ना म्हणला. हो, काय म्हणे तू? आजची किती तारीख आहे? आता 6 तारीख संध्याकाळ आहे. हा, 7 तारखेपासून 7, 8, 9, 10 4 दिवस सांगत ना तुले. लक्ष्मणरावचं लग्न आहे. काही आहे का नाही म्हणलं काही तुम्हाला? चेव आहे का नाही काही? इथे आलो मी आता पाहासाठी. ते काहीच कायच्यातच काही दिसून नाही राहिलं. मंडपवाले आले नाही, काही नाही. कुठं आहे म्हणलं तुम्ही? हो ना. गुढीपाडव्याला लग्न आहे, मला माहित नाही का? मग हो, आता हे मोठी तारीख होती. आज आता कसं हे लग्न आटपलं की तिकडेच लावणार आहे मंडप. सगळं आपला सगळा शामियाना इकडे आहे ना. मोठी तारीख भेटली नाही तर कसं आहे, थोडंसं वेळ लागू राहिला. काय म्हणजे आता उद्या बघतात नाही आता काय होते. आज रातच्यान टाकायला नाही पाहिजे का मंडप? तुम्ही काय नाही का तारखा घेता आणि असे कामं करता फालतू. मग काय आता किती उशीर होते ते अजून आटपलं नाही का लग्न? रातचे 8, 8:30 वाजून राहिले तर झालंच नाही का मला तिथं. आहे ना, मी तर त्याच फिक्रीत हा काही होते काही उचलतो सतरंजीच्या गाद्या अटकेलाय. बाकी शामियाना आहे ना माया. मग काय यायचं काय आठवून नाही राहिलं. फोटो सेशन आणि हे ते काय नाही राहा. फोटोच काढणार दुनिया भरायची सुरू. मग काय आता काय करा बा म्हणलं. डुलक्या लागून राहिल्या. भुसण्यात झोपला म्हणलं. सट खाल्लं का 2-3 टाईम. हो, जाता येता मठ्ठा पिणं काय आणि काय काय नाही रमावलंच होतं इथं. हो, म्हणून कसं आहे ते झोपलं. आम्ही आता डुलक्या देऊन राहिलो कसं तरी बसेला काही अटपते म्हणून. झालं काही खरं नाही. मग उद्या सकाळी जाणार रे बा तुम्ही मंडप. मग काय आता किती वाजन मग समजा नवरी सारवायला किती वाजन किती म्हणलं मग? मला तर वाटतं रातच्या 11 वाजते बा. निघूनच नाही राहिलेत ना. मग काय रवटलेतले काय हो अंग टाकून राहिले सगळे पाहुणे रावणे पण निघूनच नाही राहिले. हो, गाड्यावाले तक झाले ड्रायव्हर लोक तिकडे काही निघते काही निघते. हो, याचे फोटोच नाही सुरू राहिले. काय करता? हो, आता हे बा आम्ही वाट पाहू राहिला होता. पाहतो बा वाट काय होते तर. हो, असं समजा आता उद्याच लावा लागते वाटते बा. काही कठीण काम दिसते. रातच्या 12 वाजते आम्हाला. आपण लक्ष्मणराव मला बोलायचे ना. माझ्याकडे सगळा कॉन्ट्रॅक्ट दिला त्यानं लग्नाचं मला पाहा लागते सगळं. बरं मग आता समजा कोण कोण लोक किती आहे? माणसं किती आहे तुमच्याजवळ? मंडपाची माणसं किती आहेत आजवळ? कोण आहे म्हणजे आम्ही 5-6 जण. आता धाबा तर बंदच आहे की नाही. हो, माझ्या दोन्ही साडू आहे मी. हो, झाबरू आला कालपासून. आणि आपलं हे आहे भूषण तुमचा मुलगा. बाकी कोण आहे मग? 5-6 जण आहो आम्ही. होतले का मग? बरं ठीक आहे बा. उद्या बसून म्हणलं कमीत कमी. माझ्याकडे सगळं राजा लक्ष्मणरावनं काम सोपवलेलं आहे. मला करणे लागेल का ते म्हणून अजून मंडप नाही टाकला का तो. मग फालतू फोन यायचं मग काय चिल्ला होती ते. धाब्यावर आलाच नाही ना अजून. इकडे आला नाही पाहिजे गावात त्यानं. बसला तिकडे ते. आता हळद लागायचा टाईम मला तर याचा पता नाही का द्यायचा रामपूरले. असं असं आता धाबा तर बंद आहे मध्ये 4-5 दिवस झाले. आता 8 दिवस झाले जवळपास. माझ्या साडू आता सांगून राहिले येईन ना उद्या येईन ना. येईल ते आता काही असेल त्याचं त्याला माहिती. आता काय आपल्याला माहिती. हो ठीक आहे मग आता लवकर उद्या. हो, सकाळी 7 वाजतापासून आपला मंडप सुरू झाला पाहिजे. पाहुणे रावणे येऊन राहिले. आणि कूलर म्हणलं 7-8 कूलर लागतील. हो, तुला म्हणलं 1 लाख रुपये 4 दिवसाची फुकट नाही देऊ राहिलो काय? ठीक आहे मग आता ठेवतो फोन. हो ठेवा. पण म्हणलं ते चक्कीचं काय झालं म्हणलं? कोण घेतली चक्की मग? झालं का फायनल झालं का म्हणलं ते? काय करायचं हुकलं मारते आपलं. कंदील बुड्याने घेतली बा. आता काय करतं 2,30,000 मध्ये. हो, घेतली ते. बाबा 2,30,000 मिळालं का? आम्ही कठीणच काम बाबा. बापा बापा असं असं मिळालं. तुम्हीच घेतली करायचं. तुम्ही नाही घेतली नाही मारते हे बा. ते कसं आपला बजेटच नव्हता ना. बजेट नाही कुठं बसते त्या भानगडीत पडत. आपल्या मग कामं आहेत ना. मार्केटचे काम म्हटलं सांगू रिकाम पण आहे का माझ्या मग. हो ना. बरं ठीक आहे बा. मारती लवकरात लवकर उद्या करून टाकू व्यवस्था. ठीक आहे मग. हो ठेवतो मग. ऐसा है चांद भाई, क्या करना? गाँव वाले लोग हैं, उनको कॉन्ट्रैक्ट दिया मंडप का. अब बोलते कल लगाता मैं। और देखो कल मेहमान आएंगे, क्या करेंगे क्या करेंगे। कितनी परेशानी है देखो बोला। और तुमने इतनी ईद होकर, रमजान ईद है, इतने 4-5 दिन में 8 दिन में पूरा घर ओके करके दे दिया ना। कोई देता था क्या? देखो बोला ऐसा काम है इधर यार लोगों का ना। वही तो बात है। लक्ष्मण राव का कैसा स्वभाव अच्छा है इसलिए काम कर रहे हैं हम। नहीं तो हम कैसे रमजान में काम ही नहीं करती, क्योंकि कैसा रहता है दिन भर उपास ये वो करके कैसे काम करना। तो भी चलो वो अपना आदमी है इसलिए हमने कर दिया। और तो उनको पेमेंट का बोल देना जल्दी। और कैसे का हमारी ईद आ रही 11 तारीख को, और इसलिए जरा बोल देना उनको। नहीं पेमेंट का टेंशन मत लो तुम। कल तुम्हारा पेमेंट मिल जाएगा। लक्ष्मण राव को फोन लगाता मैं, कल आएंगे वो मेरे को लगता। वैसे मैं फोन लगा के देखता हूँ उनको। अच्छा ठीक है, फोन कर देना उनको। कल 10 बजे तक पूरा क्लियर कर देंगे। और पूरा रात भर जो भी कुछ पीछे की रहेगी अपनी कलरिंग वो हुआ और पूरा क्लियर कर देंगे। वही बोल रहा था मैं, कल 10 बजे तक तुम पूरा फिनिश कर दो फिर। और तुम्हारा कल पेमेंट मिल जाएगा। ठीक है फिर आते फिर हम। झाबऱ्याचा फोन वाटते नाही का? हॅलो बोल मला झाबरू. काय म्हणते रे बा? मी बोल राहिलो म्हणलं तुमचा मेवना. झाबरूच्या फोनवरून बोल राहिलो. अरे या ना म्हणलं जेवण करायला. इथं लग्न आहे म्हणलं. हे बा 10-11 वाजे लोक चालते इथं. बरंच आहे उरलेलं. या ना म्हणलं तुमची संघटना आलीच नाही इकडे. म्हणलं तुमचं फुकट को संघटना या ना इथंच म्हणलं बाजूनं. मी तुम्हाला पत्ता टाकून देतो. इथं या बरोबर या. या मंगर कार्यालयाजवळ या. अरे बा हे बा राहू दे म्हणलं मारते. शिल्लकचे काम नको करू म्हणलं. बा नसते आपाचे धंद्या बाबू. कोणते तरी ते कलम लावते. ते 2 कलम लावते म्हणते कोणत्या इथं. जर का दिसला फुकट खवाला कोणी वैकीचा नाही पायकीचा नाही नवरी करता नाही नवरदेवा करता नाही. बिलकुल टिपारी आहे बरं. जाल नाही परत बा. पेपरात बातमी आली मागते. आपण नाहीत म्हणलं रे बा. घेऊ नका ना. मी हो ना. आम्ही मंडपवाले हो ना. मग आम्ही असल्या आमच्या संगचे हो म्हणतो. आम्ही सांगतो ना या ना तुम्ही डबा घेऊन या ना. बरंच आहे ना मला. या तुम्ही या. नाही 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 मी नाहीत म्हणलं बा. माझ्या घरी स्वयंपाक आता मी नाहीत म्हणलं. गरज नाही मला. राहू दे म्हणलं ते आपलं संघटना सोडली माहिती. अरे जा ठीक आहे बा. जाऊ दे मग. ठीक आहे जाऊ दे मग. लक्ष्मण राजा लग्नाला जा म्हणलं मग. जाऊ दे. अरे बाबा हो राजा ते तर बा लक्ष्मण राजा काही विचारून नाही राहिले आपल्याला आता. मग बा म्हणलं कपडा घेतला बोलावलं नाही. सर गाव नेलं म्हणते त्यानं. पुरी लक्झरी भरून नेलं म्हणजे कपडा घ्यायले. आणि मला राजा काय एक फोन नाही केला बा त्यानं. काय बोलता फोन नाही केला तुम्हाला? नाही हो मला तुम्ही केला म्हणे फोन. काय सांगा मग काय भुलले वाटते बहुतेक.
हो पण जाऊ दे आता, नाही कपड्याला पण निदान कमीत कमी लग्नाची पत्रिका दिली नाही बाजून, पत्रिका नाही आली म्हणलं, सांग काय करा आता, कमीत कमी नाही तर व्हॉट्सअपवर तर निदान बोलता काही नका सांगू ना, पोहोचली असेल घरी तुम्ही पाहिलं नसेल बरोबर, मग पाठवल्या म्हणा 500 पत्रिका आणल्या शिवलाल भाऊनं, मग काय सांगेन लक्ष्मणराव म्हणजे पाठवले म्हणजे त्याच्याजवळ काय सांगा बा, मला नाही दिली पण मला आली नाही काय माघारी नाही, हो काय सांगा बा देते का नाही तर फोन लावा द्यायले, हो लक्ष्मणरावला फोन लावा म्हणा कसं काय म्हणा पत्रिका आहे का नाही म्हणा, का लग्न कॅन्सल आहे म्हणा का काय आहे म्हणा, पाहिजे लावून पाहिजे मी थोड्या वेळा ना घरी गेलो की आता लावाचा टाइम झाला दुकान निघतो मग ठीक आहे मग ठेवतो मग ठेवतो बरोबर ठीक आहे मग आता झोपतो बाई तसं आता काय 12 वाजता वाटते लग्नाला हो ठीक आहे ठेवतो मग काय आला का लक्ष्मणचा फोन मला माहिती आहे ना फोन येतेच म्हणून 100% दटावतेच आपल्याला अरे का लक्ष्मण भाऊ काही येऊन राहिले म्हणलं काही येऊन राहिले तुम्ही म्हणा येऊन राहिलो मी आता कसं इकडे कामं पाहा लागते ना बाकीचे आता इकडे नाही पडले तिकडे मग कसं लग्नाला 3-4 दिवस मग काय आता म्हणलं कसं आहे फक्त कसं कलर आहे ते झालं का आपलं घराचं पूर्ण ओके झालं का तुम्हाला सांगितलं ते केलं का मला पूर्ण दम नाही ना राजा लक्ष्मण हे बा राज्य सुरू मग आता हे चक्कीच्या प्रकरणात टाइमपास झाला माझ्या फालतूचा पण आता तिकून आलो मी जाऊन आता किंवा कुठं आली कलरिंग तर हे बा त्याचं अजून काहीच नव्हतं आता त्याला म्हणलं बा रातोरात पूर्ण झालं पाहिजे का लग्न झाल्यावर करता आले को पूर्ण छपाई झाली कलरिंग सगळं बिलकुल म्हणजे बा घर पाहतच काम नाही आता टकाटक बिलकुल आता मंडपच टाकायचं काम राहिला मारत्याला फोन केला मी तर ते का झामल्यावानाच तिकडे आहे ते आता उद्या येते वाटते बहुतेक असं आहे ना मग म्हणून तर गावाला कोणत्या आहे म्हणजे कॉन्टॅक्ट द्यावाच नाही वाटत मला बरं आहे बा मी काय म्हणतो आपलं पत्रिका बाळू दिली का तुम्ही पत्रिका त्याचा फोन आला मला का म्हणे बोला ना लग्नाला असं तसं अजून 1-2 आले होते फोन पत्रिका दिल्या ना तुम्ही पत्रिका कशा पत्रिका दिली ना तो अरे बाबा तिथं मार्केटात राहिलं हो त्या दिवशी 2-4 दिवस आधी आपण छापून आणल्या आणि तिथं पोत्यावर ठेवल्या तिथंच राहिलं ते ध्यान नाही काहीच नाही काय म्हणते म्हणलं पत्रिका दिला का बा अरे पत्रिका दिला का नाही रे हो ना हाय दिल्या म्हणते दिल्या 2-4 पत्रिका पडल्या म्हणते असं म्हणून राहिला ते पत्रिका दिल्या बाळबोल दिली नाही का पत्रिका भेटली नाही म्हणते का ना पत्रिका 2-4 जण फोन आला पत्रिकाच नाही आला म्हणे मग मी आम्हाला पाठवलं ना बा 2-4 दिवस झाला नाही म्हणे पत्रिकाच भेटली नाही म्हणून म्हणलं पाहिजे बा जे कोण राहिलं असेल ते पाठवलं लवकर अभिन झाला का नाही घोर आता सगळं गट्टा गेला ना 500 पत्रिका छापल्या होत्या पुरेच गेल्या बाबा कोणालाच नाही पाठवली हो पोचले असतील काही लोक आले कसं पोस्टाचे मोठे कसं सुट्टे येऊ राहिला म्हणा पोचते जाते 1-2 दिवसात काही वांधा नाही तसं 9 तारखेला लोक पोचते लोक आले ठीक आहे मग आता बाकीचं काही मग आता काही येऊ राहिले उद्या येतं ना मग हो बस आता उद्या लवकर येतो तुम्ही जास्त वेळ नाही लावत की आता कसं काम कमी लागला ना बरोबर ठीक आहे ते मिस्त्रीचे पैसे घेऊन जा म्हणलं त्याचे ते बिल्डर पैसे मागून राहिला होता 5 लाख रुपये झाले म्हणजे सगळे समजा 20,000 रुपये एक्स्ट्रा आहे समजा तर पूर्ण कलरिंग हे ते सगळा खर्च मजुराचा आहे ते सगळं मटेरियल त्याचं होतं सगळं त्याचंच होतं तर 5 लाख रुपये ते द्यावं लागतील म्हणलं आम्ही घराने गणी असं वाटते 2 लाखात होते 5 लाखावर काम केलं हो ना देऊन राहिलं म्हणा 2.5 लाख आधीच उपस्थित आहे ना मग काय 2.5 लाखात होते म्हणे 5 लाखावर काम केलं सगळं लगाचं बरं ठीक आहे देतो मला द्यायला उद्या आलो घ्या हो काही वादा नाही ते कसं आहे लागतेच ना महागाई तशीच आहे ना असं आहे लक्ष्मण भाऊ आणि एक तर म्हणजे विशेष म्हणजे 4-5 दिवसात तुमचं ओके करून दिलं ना नाही तर महिना 3-3 महिने 4-4 महिने घर होत नाही ना ठीक आहे आता त्याचे पैसे देऊन द्या 20,000 रुपये शिल्लक देतात त्याला मजूर लोक चांगले होते तर मस्त पद्धतशीर होता ठीक आहे मग ठेवतो तर हे लग्न म्हणा कठीण काम नाही बिजच खर्च येऊन ना घराला आता 5 लाख गेले बाकीचा खर्च काय मामी मिळाला जीवन काय होईल तो पुढे हो ठीक आहे येतो म्हणलं मी उद्या येतो काय का काश्या माणूस आहे अजून पत्रिका वाटल्या नाही का बे तो अजून देलताना गट्टाले का 2 दिवस तर त्यानं निरा नावच लिहिली मला त्याच्यात तू म्हणतो पत्रिका कुठं आहे पुढे पत्रिका कुठं आहे तो अजून देलताना म्या नावं लिहिलेल्या दिलत्या त्यानं 500 पत्रिका मला मग तुम्हाला तेच सांगू राहिला ना तुम्ही माझा गठ्ठा दिला मी तुम्हाला म्हणलं पोस्टात देऊन टाक तुम्ही पैसे द्या तुम्ही देतो केलं मग काही दिले नाही ते तिथेच राहिला गठ्ठा संध्याकाळी घराकडे आलो आपण निघू मग काय करा सांगा आता काय बोलतो तुला का म्हणजे काही तुला काही घेणदेणच नाही आता ते लक्ष्मणराव जर माहित पडलं ना किती चिडन ते अटॅकायचे पहिले का फालतू एक पत्रिका लोकांना पोहोचली नाही म्हणजे काय होय किती आपत झाली आता मग इकडे म्हणलं सगळं कॉन्ट्रॅक्ट हे ते देऊन टाकले ना मंडपवाला तिकडे ते कॅटरर्सवाला आणि ते काय बापा कठीणच काम होणार बा अबे मी काय म्हणतो कसं काय झालं ते पत्रिका पाय तू उद्या मार्केटात कुठे ठेवल्या का अंदर आपल्या ऑफिसात साहेबाच्या खादोडे साहेबाच्या हो वाटतं रे हो बहुतेक पाहा लागून उद्या हो 100% मला वाटते ठेवल्या वाटते हो पाय तुम्ही बबनरावले जातो आम्ही उद्या पाहतो ते पुन्हा पण त्याच्या नातेवाईकाचे कमीत कमी टाकायला पाहिजे होते ना आपण त्याचा जवळ आहे त्याची आते आहे त्याची मामा आहे त्याचे बाकीचे नाहीत का ते सोयरे आहे रे ते बोमणार नाहीत का आपल्या नावानं पत्रिका आल्याच नाही म्हणून मोठा घोरत झाला बाबा उद्या पाहा लागेल ते लवकर रवाना करून काही करू स्पीड पोस्टमध्ये काही नसते हो देतात व्हॉट्सअपला टाकून मग काय रातराजीकडे तिकडे त्याचं काही नसते विषय नसते पत्रिकाचा पाऊस सापडला ठीक नाही तर मग रामजाने देऊन दे व्हॉट्सअपवर पण जबाबदारी आपण घेते ना फालतू राजा मग काय चला आता झोपा आता तुम्ही मी झोपतो जाऊ तिकडे बरं आलो बघा मी काय म्हणतो उद्या मी सगळे 8-9 वाजता पोहोचतो रामपूरले तुम्ही लग्नाच्या दिवशी जा तोपर्यंत धाब्यावर थांबा तुम्ही दोघे बी फालतू कसं इकडे चोऱ्या फाऱ्या व्हायच्या बसा लागत तिकडे तर बरं काय बा मी काय म्हणतो म्हणलं छोट्या 2.5 लाख रुपये उद्या काढतो बरं तू 2.5 लाख रुपये आपल्या बांधकामाला द्यावं लागते तर त्याला कसं सांगितलं हो म्हणून 2.5 लाख रुपये अरे काय म्हणलं लग्नाला काय ठेवता का तुम्ही पैसे पुरं म्हणलं अथारी चाललं ना तुमची त्या कपडा घ्यायच्या दिवशी 4 लाख रुपये तुम्हाला दिले त्याच्यानंतर तुम्ही मनामनात आता किती पैसे नेले पावर तुम्ही हिशोब पावर तुम्ही ते वाहन तुम्ही 5 गाड्या गेल्या क्रुझर एक लक्झरी केली थार केली मग त्याचा आता म्हणजे 10,000 रुपये ॲडव्हान्स दिला 90,000 रुपये बाकी आहे म्हणता मग ती आता लावून नाही ठेवला का आलं मग लग्नाच्या दिवशी द्यायला लागतं त्याला हो ते तर द्यास लागते म्हणा पण नाही आपल्या खात्यात मग आहे किती शिल्लकची गोष्ट तुम्हाला करू लग्न झाल्यावर तुम्हाला मंडप बोलायला पैसे द्यायला उरते का नाही याचा विचार पडला मला मग
आता पावर तुम्ही 5 गाड्या केल्या क्रुझर, एक लक्झरी केली, ते थार गाडी केली, मग त्याचा आता 1 लाख रुपये समजा खर्च आहे म्हणता, 10,000 ऍडव्हान्स दिला आणि ते लावून नाही ठेवला का म्हणे. दुसरी गोष्ट मंडप, त्या मारत्याचा 5 दिवस सांगितलं म्हणजे तुम्ही 5 दिवस असते का मंडप, सांगा बरं. आता 1 लाख रुपये त्याला द्यावं लागते म्हणता, त्याचे 10,000 रुपये ऍडव्हान्स दिलेले आहे, आता बाकी जमा आहे. दुसरी गोष्ट अजून आता तुम्ही कॅटरर्स सांगितलं 80,000 रुपये आहेत. मी रिसेप्शनच्या दिवशी नांदी बी आहे म्हणता 20,000, म्हणजे 1 लाख रुपये ती आहे, म्हणजे किती रुपये गेले पाहा तुम्ही. बाकीचं अजून बांधकाम केलं तुम्ही, आता 2.5 लाख रुपये मी आधी दिले ना, आता 2.5 अजून तुम्ही मागून राहिले. हो ना, मग लग्न म्हणलं लागते तर बा तेवढं, मग गाड्या सांगून लोक काय नाही, मग 500 पत्रिका छापल्या ना, अजून काय दुसरा कोणता करताय अजून मग. अरे बाबा लय खर्च आहे ना, बेरीज करत आहे ना बिलकुल. तुम्ही 5,000 तुम्ही तुमच्या वहीचे लिहिलाय, माझोडी लिहिलाय कॅम्प्युटरवर. मग आता सांगा तुम्हाला फटाक्याचं तुम्ही 20,000 घेतले पाहिजे, फटाके 20,000, बग्गी घोड्यावर किती 25,000 रुपयात करेला तुम्ही. 5,000 ऍडव्हान्स दिला, बाकी जमा आहे. दुसरं डीजे किती आहे, 50,000 रुपये डीजे वाल्याला दिले तुम्ही. मग डीजे वाल्याचे 50 आहे, त्याचे 10,000 ऍडव्हान्स दिले, 40 जमा आहे. आणि अजून ते कोणता पार्लरवाला ते फटका बांधणारा त्याला 10,000 रुपये, ते 10,000 रुपये, त्यातले 2,000 ऍडव्हान्स दिला, बाकी जमा आहे. असे करता पान तुम्ही. ते व्हिडिओ शूटिंगवाला 25,000 रुपये, 3-4 दिवस काही गरज आहे का काही त्याच्या मी सांगा आता काय करा हे. पण मी सांगतो 10-12 लाखापर्यंत कार्यक्रम चालला आपला सगळा, शेवटी लग्न होईपर्यंत. 10-12 लाख रुपये काही बिला काही राहतं का बे, कोणता हिशोब आहे बाबा? सरळ 4 लाख कपड्यातच गेले हो. 8 लाख रुपये अजून खर्च होणार आहे तुमचा, 100% सांगू राहिलो तुम्हाला. मग लावूनच ठेवला तेवढे पैसे. मग ऍडव्हान्स किती दिला तुम्ही बाकी जाईल? 5-5, 10-10 हजार रुपये बाकीचे पैसे द्यायला लागत का? 12 लाख रुपये. मग खात्यात काही राहते का नाही आपल्या, काही आहे का नाही? कसं नाही ना, काही जमा करायची आहे, एवढे आहे आता खात्यात उरण तेवढे 1.5-2 लाख रुपये उरायची शक्यता आहे तुमच्या खात्यातली. हो आता हे 10 दिवस झाले, धाबा बंद आहे, मजुऱ्या देणं आहे पा. हो आता महिना भरून आता 8-10 दिवस होऊन राहिले. पैसे द्यायचा पत्ता नाही तुमचा. आमचा 20-20 हजार रुपये. हो तुम्ही त्या यायला दिला, अलबते दिले, आमचे राहिले तसे. म्हणून मला आमचे पैसे द्या. अजून त्या काय धाबा बंद आहे, ते आलू लसणवाले, बाकीचे भाजीपाड्यावाले, त्याचे पैसे बाकी आहेत ते द्या लागते. मग ते देणं नाही का आपल्याला? किराण्यावाला आलता म्हणलं लक्ष्मण भाऊ. हो ते आपल्या धाब्याचा किराणा आहे का नाही, हो त्याचे आपल्याकडे 70-80 हजार रुपये आहेत. हो ते मागून राहिला पैसे. बुई झालं का हे, इतकं मोठं खर्च झालंच कसं, मला काही समजा मार्ग नाही बाबा. 5-15, 13-14 लाख जाते काय म्हणत बाबा. आता तुम्हालाच माहित आहे ना, तुम्ही शिवलाल भाऊ हे त्याचा पत्रिका छापायला गेले, ऍडव्हान्स घेतलं, बुकिंग केल्या. आता सगळं त्यालाच माहिती, तुम्हाला माहित काय काय नाही. तर आम्हाला तर कपडा घ्यायच्या दिवशी नाही नेलं बा तुम्ही, पुरी लक्झरी नेलं, पुरं गाव नेलं म्हणलं राजा. 4 लाख रुपये घातले होते तिथं, 5 स्टारमध्ये जेवण हे ते राजा बोलून राहिलं. तर आता ते कसं गैरी घालायचं माणूस, पण काय आता वाळत गेलं ते. आता असं काही माहिती नाही पडलं एवढं मोठं भगदाड पडलं म्हणून हे. बरोबर आहे बा, आहे ना बुडीच्या अंगावर 4-5 लाखाचं असं तसं पाहा लागून, काही जरा कमी जास्त पडलं तर फक्त 2.5 मेड बसन आपला ते बांधकामाला. हो त्याचं कसं म्हणजे त्याला महत्वाचं आहे देणं. हो ना, तेवढं आहे बजेट. नाही तेवढं काढून ठेवलंय सगळं बायफर्गेशन. 1.5-2-2.5 लाखापर्यंत आपल्याजवळ बॅलन्स आहे अजून. बाकी अजून तुमच्या दुसऱ्या काही अकाउंटमध्ये आहे का? ते असेल तर पहा, नाही तर मग काही बॉन्ड असेल ती मोडाच्या तयारीत राहा. बाबा लय धराचे करू द्या नाही का, म्हणा माझ्या रस्त्याला वाटते म्हणून. बरं जाऊ द्या बा, पुढचे काय होते द्या. चला जेवण करून घेऊ, चला सकाळी जावं लागते मला लवकर. ठीक आहे चला. बरं घेऊन येऊ का मग थाल्या मग, हा जेवून घेऊ मग. ठीक आहे मग आणतो. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात रविवारनंतर पावसाचाही इशारा देण्यात आलाय. उत्तरेकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा दिलेला आहे. तर विदर्भातल्या वाशिम, अमरावती, यवतमाळ तसंच चंद्रपूर, वर्धा या 5 जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आला. बाबा ही जायचं मग सुरू झालं वाटते, आवाजही सुरू झाले. बाबा काय कसं रे बा, 9 तारखेला लग्न आहे ना बा, कसं काय करा आता हे. नाही यायला घरावर कुठे आता सांगा. आता हाल नाही केला काही नाही, मंडपावर कार्यक्रम आहे आता नाही का. आपण आता एक 500 पत्रिका आणि सांगा आता इतके लोक हिंदी काय मोठा तांडवच होते बा. कठीण एक तर 8 तारखेपासून सांगितलं का मग होईल बघतात बरोबर आपल्याच टायमावर. कायच करा आता, विदर्भात येत म्हणत असतेच म्हणा, काय जातं ते तर आहेच समजा. वाटलं नाही इतकं खर्च होऊन झोको करता 12-13 लाखाच्या वर जाते काय माहिती ना लग्नाचं हे. आपण घरावर कुठे झालं राजा आता, कसंच करा आता. एक तर आता 10 दिवस झाले, धाबा बंद आहे, त्याची पगार सुरू आहे. रोजचा 50,000 गल्ला चालला राजा, कायच करा आता. घराचे काम काढून बसलो मी, तिकडे 5 लाख रुपये फटका आता त्याला अडीच देणार उद्या. आता लग्नाची तयारी काय माणसाला भरलं टेन्शन आलं आता, कायच करा काय समजून नाही राहिला आता. पण एक ते वातावरण राजा बिघडलं नाही का, आता सरा तांडू होते काय माहिती बाबा, कसंच करा आता. एक तर पैशाची वाणीच होणार वाटते. ससरे फोन आहे आता काय म्हणते. हॅलो हां बोला म्हणलं मामाजी, बोला. रजा जवळ बा मोठी बा गयाला फाशी आली हो रजा. काय पहा बरं वातावरण पाहिलं का म्हणलं तुम्ही. गारपिटी सांगितलं ना, गारपिटीचं कसं करा म्हणलं 9 तारखेचं. सांगा बा, काही मोठा पेच पडला बा म्हणलं तर काय करावं काय नाही. आता एक तर आपलं कसं घरापुढे मंडप टाकून लग्न करून राहिलो होतो. आता हे कसं काय करावं म्हणलं, हॉल नाही काही नाही. कसं करा म्हणलं सांगा आता तुम्ही. हो ना आताच पाहिली बातमी. हो ना तेच तर मी विचार करू राहिला तर काय करावं काय नाही तर. आता हो ना विचारच करू राहिला. एखादा हॉल नाही का गावात, समजा एखादं काही सभागृह आहे ते काही नाही का ना, काहीच नाही ना. कुठं सभागृह आहे ते, कोणाच्या बकऱ्या, कोणाची इन्न, कोणाचं सोयाबीन, कोणाचं काही असं आहे ना वांदा. पण आता शिवलालचा फोन आला होता अर्ध्या घंटे आधी, म्हणे पाहुणे सोय चांगली झाली पाहिजे म्हणे. आता काय म्हणलं, आता कशी सोय करा आता. पाहुणे आणून राहिलं म्हणता, किती गाड्या 5-6 गाड्या आहे म्हणता, लक्झरी आहे म्हणता. कसं काय म्हणलं हे.
हो ना, आता गाड्या गिड्या तर केल्याच ना आता आम्ही हाय ते आहेत आता लोक 500 पत्रिका दिल्या ना ते ना आता 500 लोक समजा ते काही गावातले असं धरून समजा गर्दीत होणारच आहे आता पण आता तुम्ही म्हणे व्यवस्था करतो मग आम्ही काही म्हणलं हालतं म्हणलं नाही तुम्हाला तुम्ही म्हणे आपला बजेटही नाही मग तेच म्हणून राहिलो बा आमचं कसं आहे दिसते तसं नाही आहे ढोल तर दिसते मोठा पण काय आहे कर्ज आहे आमच्या अंगाला लय हो त्याच्याने हे बा आता आपण काही जास्त ऐपत नाही आपली हो आपल्या हातावर आहे तर तुम्हाला म्हणलं हालगिल करायची आपली काही शक्यता नाही हो त्याच्यानं कसं एक तर तुम्ही एवढे मोठे पाहुणे त्याची सोय नाश्ता आणि जेवण हे पण म्हणलं एवढं शक्यच नाही आपल्या जण आता काऊन की वातावरण आता असं बनल्यावर काय करावं मी सांगा तुम्हीच सांगा तर म्हणलं हे बा तुम्ही बा एखादा हॉल करा नाही तर मग काही व्यवस्था करा नाही तर मग कमीत कमी 50 लोक घेऊन या बा महापुरीन मी करतो आता त्याला काही इलाज नाही कसे बोलू राहिले तुम्ही आता लोक तुम्ही म्हणे सगळं करतो सोय करतो हे करतो आता म्हणता की माझ्या होत नाही आता हालन गेला तर ऐन वक्तात भेटत असते का मग तुम्ही आधी सोयी नाही राहिला पाहिजे का तुम्हाला समजायला नाही का वातावरण बिघडून बा काय होते म्हणून पण आता आम्हाला माहिती आहे का एवढं भर उन्हाळ्यात एवढं पाणी येते म्हणून एप्रिल महिन्यात मार्च महिन्यात ती पाणी येत असते का पाहायला काही मग हे पहा मी हे सांगून राहिलो बा आपला बजेटच नाही म्हणून राहिलो कसं आहे आता गैल फाशी गाव म्या लोकांसाठी सांगा भाऊ माझं पैसेच नाही आहे हो तुम्ही म्हणसान तर भलं कुठे ठेवा बा एखाद्या मठावर ठेवलं तर आपलं काही त्याची नाराजी नाही ना मग आता माया का बजेट नाही का माया बी अंगभर होऊन राहिला ना मग सर धाबा बंद 12-13 लाखापर्यंत काम चाललं माय मग सोनं नाणं हे तेल कपडा लक्झरी काय करावं काय आता मग आता म्हणलं हे बा काय करा मग विचारात पडलो हे बा वही घेऊन पुढे बसला काय करा हे बा तुम्ही काही ना काही बजेट लावा ना काही तर असं ना तुमच्या पैसे का मग कसं काय इलाज काय मग त्याचा ना मग मी तेच म्हणाल तुम्हाला तुम्ही त्याच्या अगाऊ शिल्लकची कामं करता आता एवढी मोठी आता कपडे घ्यायसाठी पुरं गाव नेत असते का किती खर्च केला त्या दिवशी 4-5 लाख रुपये तुमचे गेले माय गेले फालतू जेवण खावणं 5 स्टार हॉटेल आणि तुमचं कसं म्हणजे हाय तेवढं उपन्न सुरू आहे ना मग आता पुढे काय का पैदल होऊन रस्त्यावर येता का तुम्ही आता आम्हाला म्हणता असं झालं तर झालं हे बा महापाशी काहीच पैसे नाही बा तुम्हाला जर लग्न थाटामाटात पाहिजे तुमच्या लोकांची सोय पाहिजे तर तुम्ही एखादा मोठा हॉल करा काही करा मला काही माझं पैसे नाही माझ्या घरापुढे मी मंडप टाकतो आणि जे काय पाहुणे त्याला जीव घालतो 5-50ची सोय आहे माही असं कसं बोलता तुम्ही आता वैन वक्तात असं सांगत असते का आणि आता आमच्यावर पैसा आहे का आम्ही काय एवढं करत द्या का मग आमच्या परीनं तुम्ही तुमच्या परीनं मग आता तुम्ही तेवढं तर करायला पाहिजे का नाही पाहुणे सोय नाही ते आता मी देऊ का मग पैसे का मी देऊ का म्हणलं मग मी काय म्हणणार मग पैसे द्या नाही तर राहू द्या मी काय म्हणून राहिलो तर मग महापुरीने मी जे आहे ते करतो बा हो मग काही मनाचं नाही मला नाही तर मग वांगे तसे होते आणि त्या वयास निघाल्या तुमच्याकडे पाहुणे कसे चवनेल म्हणून म्हणलं बाप्पा विचार करा पण सगळं मागायला लुटू राहिले तुम्ही म्हणजे इकडचा खर्च तिकडचा पुरतो आधी म्हणे मी करतो असं करतो आता म्हणून राहिले की तुम्हीच करा तुम्ही झाल करा तुमच्या पाहुणे सोयी तुम्हीच करा लय झालं नाही आता माझ्या रिसेप्शन हे ते मी नंतर करणारच होतो ना खर्च मग आम्ही तर काय कठीणच काम झालं आता हे बा म्हणलं हे बा विचार करून सांगतो मी काय करायचं आता मी कसं माझ्या डोकं काम नाही करू राहिला आता पहा तुम्ही विचार करा काय आहे तर मी हे पहा जसं आहे मा पद्धतीनं करतो बा मी कसं बा जास्त कर्ज करू शकत नाही मला काही 2-4 एकर इकायचं नाही हो तुम्ही पहा काय करायचं ते आता लवकरात लवकर उद्या सांगा काय पुरं डुबते करा बाबा इकाला दे मला हो ठीक आहे ठेवतो शिवलाल भाऊ पाणी येण्याची शक्यता आहे ना वातावरण पाहता का तुम्ही आतापासून मंडप टाकायला लावरायला हेच तर आता माझी टाकायची इच्छा नव्हती पण आता म्हणता तुम्ही पट्ट्या टाका ढमकं टाका पाणी आलं सर म्हणलं उचलता का ना आमची अजून 7च तारीख आहे गडबड करू नका तुम्ही टाकू ना आपण आता वातावरण पाहता का तुम्ही म्हणून म्हणलं हा एवढं राहू द्या आता तुमच्याकडे जीवावरची जरा कोणते म्हणलं का नाही पैसे घ्यायचे वक्ती नाही तुमचं मागं पुढे पाहता जेवढे पाहिजे तेवढेच पाहिजे तुम्हाला हे पहा तुम्हाला जे सांगता ते करा पुढचं पट्ट्या टाका पुढचं गेट तयार करा खुर्ची आणून ठेवा इथं कूलर आणून ठेवा बाकीचे कामं करा तुम्ही कॅना गिना तुमच्या जिकडे आहे ना कॅनाचं सांगा मग बाकीचे का पाहुणे आल्यावर का वक्तात आणता का तुम्ही सांगून राहिले गोष्टी करून राहिले पाणी येते आलं तर पाहून घेऊ काय होणार आहे उचलाले आम्ही नाही का मग चालले मोठे पाणी आहे कुठं आहे पाणी आपण वातावरण बनलेलं आहे ना काही झोडपातीन सांगता येते का त्याचं 3-4 वाजता जर आलं तर मग काय करा उचलाचा पैसा घालून मंडप जाईन उडून तर बसा लागेल मग म्हणून म्हणलं थांबा तुम्ही गडबड न करून आले का पाहुणे अजून काय कोणाचा तर काही पता नाही दिसू राहिला मध्ये हो गड्या शिवलाल मला जवळबाचा फोन आला ते तर तम फुगेला रे बा जवळचा आला मा म्हणलं मेवण्याचा आला खरे म्हणलं पत्रिका दिल्या का नाही म्हणलं आपल्या पत्रिका द्यायला पोहोचल्या नाही म्हणते अरे बिंग फुटते वाटते बा मावीन तर हो ना लवकर झाला मार्केटात आता आणि एक तर फोन मारला का नाही तर व्हॉट्सअप करावं लागतं हा पत्रिका दिल्या ना पत्रिका टाकल्या आपण स्पीडने टाकल्या ना पोहोचल्या नाही म्हणते का नाही ना बा गरम झालता मावर मग काय तर माझं जवळ म्हणे मी कसं काय येणार म्हणे पत्रिका नाही काही नाही म्हणे तरी तर म्हणलं काऊन नाही आले बा पाहुणे काय झालं म्हणजे पत्रिका दिल्या का नाही मला हे नाही समजून राहिला आता नाही लबाड भरू राहिले ते पत्रिका टाकल्या आपण मग पोस्टात टाकल्या ना कशाने टाकल्या पत्रिका मग मी स्वतः प्रत्यक्ष पाठवलं त्याला मार्केटातून मग 8 दिवस 10 दिवस झाले त्या गोष्टीला मग काही नाही ते बा खोटं समोर राहिले ते आपण ज्याचे फोन येऊ राहिला मला की बाबा पत्रिकाच नाही दिली कसं या आता शेवटी आता मी म्हणलं या बा ते म्हणते आता येऊ का बिनमानानं ते कसं असते येतील ते पोहोचतील बहुतेक सुट्ट्या होते म्हणतात नाही आज उद्या 100% त्याला पत्रिका पोहोचते 7 आहे अजून 8 आहे आपल्याजवळ मग पोहोचते दुसरी गोष्ट कसं असते कोणा रिकाम पण नाही राहिलं लग्न लावलं की जेवत असते नाही लोक तुम्ही म्हणता की आले नाही हे ते कोण येऊ राहिला आता मग कमी एक तर परीक्षा आणि ते बाकीचे कामं असते तर उन्हाळा ऊन भरपूर आहे म्हणून कसं लोक येत नाही जास्त लग्नाच्या दिवसपर्यंत या सांगतो 8 तारखेला मावणार नाही लोक मग एवढे येते पत्रिका पोहोचले आपल्या सगळ्या बिलकुल जेवढे जिल्ह्यातले आहेत तेवढे सगळे एक तसंही असू शकते नाही का हो म्हणजे कसं आजकाल कोणाला टाईमच नाही का हो लग्ना दिवशी येते चालले जातात पहिले ते 8-10 दिवस आधी येत लोक हो सगळं सवरू लागले हे ते आता काय कोणाला टाईम नाही राहिला नाही का हो बरोबर आहे बरं आता मग आता बाकीच्या कामी लागा लागेल आपल्याला नाही का मग समजा काय हिरवा मांडप हे ते समजा तोडून आणायला लावा लागेल नाही का हो ना हे बा सगळं तयारीच आम्ही फक्त कसं लक्ष यायला नव्हतं पाहिजे का आतापर्यंत थांबावर त्याला फोन लावून पाहतो काय आता मागीन मग पैशाचं काम आहे आता ते बांधकामाला या जेव्हा अजून चांदबाई बसा लागत थांबा फोन लावून पाहतो
आता स्विच ऑफ करायचा टाइम आहे का हे नवरदेवानं? सांगा काय करा, आता काय करा सांगा, आता तुम्हीच सांगा. मग फोन लावा ना बाकीच्या इले, ते आलू पोंगे असतील त्याच्या धाब्यावर, ते दोघं जण असतात ना, बाकीच्या माया साडू तर घरी आहेत. आता लावून पाहता यायला फोन माहिती असेल ना काय आहे तर. हो तेल लावा लागेल नाही का? बरं 1 मिनिट. हॅलो, हा बोला बोला, कोण बोलता? अरे शिवलाल भाऊ टोईगोडे बोलतो म्हणलं, रामपूरून बोलू राहिलो. कुठे आहे लक्ष्मणराव? कुठे आहे तर? कुठे आहे म्हणलं? त्याच्या बोलायचं आहे तर फोन नाही लागू राहिला द्यायचा. बाबा आता फोन करून राहिले का तुम्ही? म्हणलं बाबा आम्हाला माहित हाल काय आहे तर. लक्ष्मणराव हे ते त्यांचा फोन काय जाग्यावर आहे अजून? तेच तर जाग्यावर नाही तर. इकडे हॉस्पिटलमध्ये आम्हाला आम्ही भरती केलं द्यायले. रातच्या ना झांजून पडले होते ते खोलीतनी. कल्ला केला त्यानं, या रे धावा रे गेलो मी पाहिलं तर काय झांजून पडले होते, चक्कर येऊन ते. काय झालं काय नाही बा, हॉस्पिटलमध्ये भरती आहे द्यायला केलेलं. तिथंच आम्ही. काय झालं लक्ष म्हणले? काय काय झालं झालं काय म्हणते? बोलू राहिलो मी. हां हॅलो. मग आता सध्या तब्येत कशी काय मग लक्ष्मणरावजी? कशी आहे तब्येत? पहा येऊन पहा तुम्ही, सलाईन लावायला आता डॉक्टर साहेब. आता तर कसे चेतना आली त्याईले. मग काय बेशुद्ध पडले होते ते. हो डॉक्टर साहेबाला विचारलं मला काय झालं नेमकं, तर डॉक्टर साहेब म्हणे याने टेन्शन आलं म्हणे एखादं बरं. टेन्शन आल्याच्यानं एकदम कसं पडले म्हणे ते चक्कर येऊ, असं सांगितलं होतं. आता त्याला कसं आराम आहे सध्या बरं आहे. सध्या कसं पाहते तिकडे तिकडे असं तसं चालू आहे त्याचं. बरं येणारच आहे ना. मग आता 12-13 लाख त्याला झोडपा जरा धाबाची का लागते टेलेन, एक तर पाणी नाही सुचू देऊ राहिलं. हो आलं टेन्शन. असं हो का? बरं भोंडाली समजा त्याला नाही का? बरं काही काळजीच करा नाही तसं, म्हणजे कसं काळजी धावा म्हणून म्हणलं. हा पण टेन्शन तर आहेच का नाही हो. आता उद्या लग्न परवा लग्न आहे म्हणते. आता कसं करावं काय करावं त्याला फेचच पडणार आता. पाणी येऊन राहिलं, वातावरण खराब झालं म्हणून कसं बहुतेक टेन्शन आलं असं त्याला. हां तेच तर काळजी आहे आम्हाला, तेच काळजी आहे ना. मग काय ते सगळे परेशान आम्ही. बरं हे बा काही काळजी करू नको. मी 1-2 पाठवतो तिथं काय आहे तर. हां तब्येत बरी आहे ना? पण सध्या बरी आहे ना? सध्या बरी आहे म्हणा. हो बरी आहे सध्या. हो पाठवा पण लवकर. हा हो डॉक्टर म्हणे कसं सध्या अजून सांगता येत नाही म्हणे, असं म्हणे बा. म्हणते रे बुवा काय झालं म्हणते? म्हणजे काय झालं लक्ष म्हणले? ते काही नाही भोंड आली म्हणते, साधारण चक्कर आली पडली. आजकाल कोणाला येते त्याचा काही विषय नाही. ऊन नाही का नाही? उन्हीच्या नसन ते. जाऊ आपण हॉस्पिटलमध्ये भेटायले. 1-2 जण कसे 5-6 जण जा तुम्ही. आणि त्याचं काय आहे तर पाहून या. तोपर्यंत मी इकडचं मग कसं सर्व बरोबर ओके करून ठेवतो. नाही तर मी तिकडे सगळे तिकडे या सर गावात जाते आपल्या एक हॉस्पिटलमध्ये. आता तुम्ही तुम्ही जा आणि मी इकडं सांभाळतो. मोठी काळजी वाटू राहिली कायची? काय झालं काय नाही आले खाली? हो बरोबर ठीक आहे. पाय तुम्ही देवदासले फोन करतो जातो मग आम्ही. हो जा इकडची काही काळजी करू नका तुम्ही. इकडचं सांभाळ तुम्ही सगळं. हो काय जा रे मारत्या जा, ते ट्रॅक्टर घेऊन जा. बाकीचं नंतर आणा. फक्त कॅना घेऊन या. काय कॅना घेऊन या जा. हो बरोबर ठीक आहे. चल झाबरू चल. कसं काय झालं म्हणलं? तुझ्या बुडा म्हणे असं झालं म्हणजे चालावा. मला काय झालं काय नाही. उद्या हळद लागू राहिला राजा, परवा दिवशी लग्न आहे म्हणलं तुझं. आणि तू म्हणतो असं चक्कर येऊन पडून राहिला, काही खात पित नसतं का म्हणला? चाललं गावात नाही आता नाही, इथं काय बसला तू तुकडेमुळं फालतू राजा बोलून राहिला. नाही तसं काहीच नाही आहे. हे फक्त कसं झालं पाय घसरला पडलो मी. हो रात्री कसं अचानक अशी भोंड आली लगायची. भोंड आली चक्कर येऊन पडलो मी खाली. तर मग आलो मग आला यानं मला दवाखान्यात आणलं. काही आणलं काही मला माहिती नाही. डॉक्टर साहेब सगळं सांगितलं आम्हाला. म्हणजे लय टेन्शन घेऊन राहिला म्हणे माणूस. टेन्शनचं काय कारण आहे म्हणे बा त्याच्या? म्हणजे असं कोणतं टेन्शन आलं तुला की बा तू आता एवढं म्हणजे बेशुद्ध झाला होता? काय सांगा आता? काही नाही तसं काही नाही. टेन्शन काहीच नाही आपल्याला. टेन्शन नाहीच ना, काहीच नाही ना. काय राजा म्हणलं लक्ष्मण काय खोटे बोलता हो तुम्ही? हो एवढं राजा म्हणलं रातभर झोप नाही लागत तुम्हाला. याचं कर्ज त्याचं कर्ज कसं करू काय करू? चप्पर के म्हणलं विचारत असता तुम्ही. म्हणता की असं झालं तर झालं. हे बा यायले का नाही कर्ज लय करून राहिले हे. हो 10-15 लाखापर्यंत लग्न चाललं यायचं. त्याचं येऊ राहिलेलं टेन्शन. हो असं यायचं खरं कारण. कसं आहे ते काय आता तुम्हाला असं वाटतं बा काय सांगा काय नाही. हे बा म्हणलं चारण्याची मुर्गी बाराण्याचा मसाला होऊन राहिला इथं. आता कसं आहे आता 10-15 लाखापर्यंत लग्नाचा बजेट चालला. पण आता एक तर पुरीवाल्याचा फोन आला म्हणे की बा आता मी माझं काहीच नाही म्हणे. 50 लोकांच्या वर आपण जेवायची आपल्याला ताकद नाही म्हणे. पाण्याचं वातावरण नाही म्हणे. मंडपात आपण जीव घालू म्हणे. तिकडे हॉल करायची ताकद नाही ना कोणती, काहीच नाही. तर तुम्ही करा म्हणे. मग आता काय करा? आणि एक तर वातावरणाच्या नाही बा टीव्हीत बातमी आली. माणसाला टेन्शन आलं. आणि एवढं मोठं आता पैसे लोकांचे देणे घेणे. आणि बा कर्ज आहे अजून बाकीचं तर धाब्याचं काही किराणा दुकानदार आपलं भाजीपाल्यावाला अजून पुढचं येणारं. म्हणून म्हणलं कसं जरा समोर प्रेशर आलं. असं झालं ते. तर मग आता लोकांसाठी काय टेन्शन घ्यायचं इतकं काय? कोण सांगितलं तुला एवढा खर्च करायचा? मग काय खर्च म्हणजे 10-15 लाख रुपयात म्हणजे काय करून राहिला का म्हणलं? म्हणजे अंबानीची बरोबरी करतं का तू? त्याची बरोबरी करून राहिला का? त्याचं काय पाण्यासारखं आहे? आपल्यापाशी काय निरा का धाब्याच्या बरोबर होत असते का? एवढा काय खर्च करून राहिला म्हणलं तू? ते कसं मोठं कठीण काम झालं. आता काय कसं सांगा कुठून सुरुवात करा? अरे खर्च कोणतं केला ते तर सांग. कोण केला? काही केला? आता काय कसं काय? आता बा तुम्हाला सांगतो ना. त्या दिवशी कपडा घेतला का नाही तरी बसून माझी बरोबर सुरू झाली. कपडा घेतला घरी आलो. मग शिवलाल भाऊ हे ते सगळे गाडीतून उतरलो. मग पुढे काय झालं पहा मग. केव्हा कशी मग काय मंगळ आहे. मी आजपर्यंत जेवढे कपडे घेतले असेल का नाही किती सोयरेकाने गेलो असेल मी. पण असा कपडा नसं जेवण मी कुठंच केलं नाही राजा. कोणतं ते 5 स्टार हॉटेल आणि काय राजा म्हणलं काय तिथं म्हणलं. अरे बाबा म्हणलं बा थंडीगार हवा आणि खाणं पिणं म्हणजे मावलं होतं राजा. बाकी बा खरंच म्हणलं बा लक्ष्मण मानलं बा तुले. ते तर आहेच म्हणा. जाऊ दे आता काय करावं लागत असते. शेवटी काय बार होते नाही का शिवलाल भाऊ?
ते कसं आहे कपडा घेण्यापर्यंत ठीक आहे समजा आपण त्या हॉटेलमध्ये गेलो आहे ते सगळं पद्धतशीर झाला कसं पोरीले बरं वाटलं आमच्या भाचीले समजा. पण आता जेव्हा समजा नवरी होऊन येईन आमची भाची इथं तर हे घराचं समजा हे ताल पाहिजे तुमच्या. अजून प्लस्टर मारलेलं नाही काही नाही काही नाही. सुद्धा लागन का हे खिडकी आहे बरोबर नाही जाय कशाही आपल्या थातर तुमचं लावून दिल्या कशाही बी जाय तिकडे. खरंच म्हणलं आता एवढा मोठा 1 कोटीचा धाबा म्हटलं अरे शोभल का तुम्हाला. नाही नाही, ते कसं आहे मला आता तिथंच घर बांधत आहे. मी म्हटलं बा इथं काय खर्च करत बसा आता फालतूचा, म्हणून राहायला राहून गेलं लेकाचं. ना ते सगळं बरोबर आहे पण आल्या कसं असते असं एकदम पाहिल्याबरोबर काय म्हणून नवरीन अरे अरे काय आहे म्हणून घरा 1 करोडचा धाबा आहे म्हणते घर तर नाही सारखं छपाई करेल नाही म्हणून सगळे इटा उघड्या पडल्या. म्हणून म्हणलं कसं आहे फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन. तर तू काय कर आता हे जे सगळं बांधकामाचं राहिलेलं काम आहे सगळं छपाई करणे प्लस्टर हे ते कलरिंग करणे पॉशमध्ये बिलकुल. हो आपल्याला शहरातला आपल्याजवळ 4 ठेकेदार आहे. हो त्याला मी भेटतो आणि त्याला हे सगळं बिलकुल 8 दिवसात जिकडे तिकडे कर म्हणतो. हो लयच लय 2 अडीच 3 लाखाचं काम आहे. हो बिलकुल फिनिश. हो ना ती आहे म्हणा असं. पण आता आपला बजेट बसला पाहिजे का आता सध्या आता लागणारे खर्च किती येते काय तिथं ते पाहा लागेल ना. आपण इकडे लावून बसा तिकडे काहीच नाही राहायचे अजून काहीच नाही ना आपलं पत्रिकापासून सगळं राहिलं ना आता. आहे मी तेच म्हणून राहिलो काही करतो बा हे आता कपडा घेणं झालं सगळं झालं आता लग्नाची तयारी लागणार का घोडा सांगणार बग्गी सांगणार डीजेवाला हे ते बाकी. हे बा आपण काय करू तुझ्या घरी बसू आता काय 9:30 वाजले आपल्याला. तर आता आपण मस्त घरी बसू चहा गी करायला लावतो आईले आणि मस्त आपण त्याच्यावर चर्चा करू काय काय घ्यायचं काय करायचं. नंतर आपलं उद्या जिकडे तिकडे फायनल करून टाकू. डिपॉझिट आपलं त्याला काय ॲडव्हान्स द्यायचं ते देऊन देऊ आणि बाकीचे नंतर. कोणाचं म्हणलं गावातल्या भरोसा राहू नको. मस्त एखादा कॅटरस पाय एकदम पद्धतशीर फर्स्ट क्लास थाली 100 नाही 150 घे म्हणा पण ओके दे म्हणा तू. बरोबर ठीक आहे चला मग बसू ना. मग आता वेळ आहे मग कसं वेळ भेटते नाही भेटत उद्या मार्केट जायला की तुम्हाला या बरं अंदर बस चला. मला द्याला दडपून यायला चांगलं नाही का 10-12 लाखात तर घाल तुझ्यात लग्न मी नाही का पुरा रस्त्यावर जाणार. ठीक आहे मग चल बसून घेऊ चल. मला कसं वाटलं अन्नासाठी 1 मेटेडोर आणि बाकी नवरदेवासाठी 1 गाडी चांगली समजा आणि 1 लक्झरी एवढ्यात बसणार नाही का आपलं पेड. एवढ्यात होईल ना बसल ना लोक आपले. कायच करा अबे नाही बसत ना लक्ष्मण तू का नाही लग्न माणसाचं कसं आयुष्यात एकच होत असते. लग्नात नाही असं तू कसं 4-8 आणायला पाहू नको. थोडासा अगय बगय खर्च होतच असते लग्न म्हटल्यावर. पुढे करणं वसूल तू त्याचा काही विषय नसते. पण लग्न कसं लग्न झालं पाहिजे नाव काढलं पाहिजे लोकांना. ते पहा तू 5 क्रुझर कर 5 क्रुझर पाहिजे आपल्याला. त्यानंतर 2 लक्झऱ्या त्यानंतर आपलं समजा 1 गाडी थार कर मस्त नवरदेव कसा शोभला पाहिजे. आणखीन समजा 1-2 गाड्या लागल्यात असं माझ्या समजा 7 गाड्या 2 लक्झऱ्या. हो एवढं ॲडजस्ट करतो. आलं होतं ते इतकं का गंदी पाहिजे इतकं बरोबर आहे का. नाही मला काय वाटते फक्त हे बा 1 लक्झरी 5 क्रुझर कर आणि एखादी नवरदेवाला गाडी असं कर गाड्या. हो शिवला एवढं बस होते. पाहा आता दाटण नाही झाली पाहिजे लोक कशी आजकाल सैन्यावर लोक आहे कारण की आता पहिल्यासारखा जमान नाही राहिला मेट्यात बसले की चालला रे बा असं नाही. तर असं करा मग अन्नासाठी 1 मेटेडोर वेगळा आणि 5 क्रुझर आणि 1 लक्झरी आणि 1 नवरदेवासाठी बस झालं फायनल झालं समजा. राहिला आता आपलं समजा मंडप मारते रे सांगून देऊ आपलं नाही का गावचं काम आहे. 5 दिवस समजा 7 तारखेपासून तर 10 तारखेला रोज बिलकुल पाण्याची व्यवस्था आहे ते सगळं त्याला देऊन टाकू आपण. साधारणतः बघा त्याचं 70-80 हजारापर्यंत होईन द्यायचं समजा. बरोबर समजा आता वाहनाचा खर्च 1 लाख समजा मारुतीच्या मंडपाची समजा 80,000. बरं मग कॅटरर्स का मग किराणा आणावं का कसं काय करा आचार्य सांगा कसं करता. नाही त्याच्या नाडीच नको लागू कोणी हे बा पोया करायला येत नाही स्वयंपाकाला कोणी धावायला येत नाही बरं आजकाल. म्हणून म्हणलं कॅटरर्सवाल्याला देऊन टाक बाबा. मस्त जेवाचं काम आपलं कसं तयार आहे ते करणं आजकाल कोणी हे बा स्वयंपाकात दसत नाही. म्हणून म्हणलं बा कॅटरर्सवाल्याला देऊन टाकते काय असते रिसेप्शन करा रिसेप्शन कर नाही तर नानमुख करशील नानमुख कर काय करास ते करून टाक. बरोबर ठीक आहे मग तसं करू आपण पाहून घेऊ आता कॅटरर्सवाल्याला देऊन टाकू. ते समजा 1 लाखाचा बजेट आहे. बरं अजून काही बाकी मग आता पत्रिका छापायला टाकायच्या उद्या जाऊ मग आपण सोबतच मग नाही का बाकी तर झालं आता सगळं आपलं जवळपास. म्हणजे आता एवढ्यातच लग्न असते का लग्न काय म्हणते लग्न म्हणलं की डीजे पाहिजे डीजे आला घोडा आला बग्गी आली मग काय चालले आपली मुके आला का नाही नवरदेव गेला का काही समजायचं नाही. हे बा चांगला हायपा डीजे सांगायचा आहे मिरवणूक काढायची आहे तिथं बी नाचायचं आहे पोट्टे इले फटाके 10-20 हजाराचे बग्गी घोडा त्याच्यानंतर व्हिडिओ शूटिंग पाहिजे आपल्याला 1 नाही 2 सांगू आपण. म्हणजे कमी नाही पडलं पाहिजे पुढे भविष्यात आपल्याला लग्न कसं झालं पाहिजे हे समजलं पाहिजे. त्यासाठी व्हिडिओ शूटिंग आहे पत्रिका छापणं आहे असे बरेचसे आहे आपल्याला कामं. मी सगळं तुला उद्या क्लिअर करून टाकतो. उद्या माझ्या संग चाल उद्या काय मी मार्केटला जात नाही पूर्ण बुकिंग करून टाकू आपण ॲडव्हान्स देऊन देऊ सगळं ओके करून टाकू फेटा गिटा हे ते सगळं. एवढं म्हणल्यावर तर लय खर्च होईल शिवलाल भाऊ राजा माय म्हणून कसं 4-5 लाखात निपटलं पाहिजे आपला आता. काऊन की आता पहिलेच आता 4 लाख रुपये कपड्यात सोनं कपड्यात गेले माय होते ना एवढं काय 10 लाख लागते का मग 4-5 लाख रुपये जिकडे तिकडे होते मग काय आहे त्याचं पत्रिका 500 लोक येणार आहे ज्याच्या पडायला येते का त्याची काही काळजी करू नको आपण बरोबर कमी बजेटवालेच माणसं पाहू. म्हणजे कसं जास्तीत जास्त खर्च नाही झाला पाहिजे आपला. ठीक आहे मग आता उद्या सकाळी जाऊ मग चला येतो मग आम्ही. बरोबर ठीक आहे मग या मग हो मग उद्या जाऊ आपण करून टाकू सगळं बुकिंग. ठीक आहे मग बरोबर ठीक आहे चला येतो मग आम्ही आता उशीर होऊन राहिला चला. मग ते शिवलाल भाऊ सांगितल्याप्रमाणे मग मी पत्रिका छापल्या आणि बाकीचे सगळे ॲडव्हान्स बुकिंग करून टाकले सगळं डीजे हे ते सगळं म्हणजे 10-12 लाखापर्यंत पोझिशन चालली त्याची. तर 1 लाख रुपये आम्ही ॲडव्हान्स दिला. आता लग्न झाल्यावर हे सगळ्याला दिल्यावर माझं खडकू उरत नाही. आणि आता पोरीवाले म्हणते की बा आम्ही असं नाही करत तसं नाही करत मग आता काय करा मी म्हणून मागे आले फाशी मला आलं टेन्शन. मग आता काय करा सांगा तुम्ही. आता शंकरपाळ्यानं काही 3रा पाय काढायचं काम होता 500-1000 लोकांची काय आता तेवढी सोय घ्यानच लागत की त्यानं. तेच म्हणलं मी त्याला पाहायला लागतो म्हणलं बा आपण तुम्ही तेवढा लोकांची सोय घ्या. ते नाही म्हणे आमच्या 50 लोकांची होतच नाही म्हणे पाणी पाऊस आलं तर काय करा म्हणे का पात्र घेऊन पाहायला आता पाहुणे म्हणून म्हणलं बापा आता काय करा तुम्ही मग आता तसं मला बरं वाटून राहिलं बापा आता त्याला भेटा नाही तर काहीतरी म्हणा द्यायला.
बरोबर, ठीक आहे ना, काही हरकत नाही. हो, आम्ही जातो आता पोरीवाल्याच्या घरी. हा, हो, ते काय द्यायचं ना, शंकरपाड्याच्या घरी जातो आम्ही आणि त्याला समजावून सांगतो. उद्याचं काय सांगा म्हणतो, परवा दिवशी आम्ही वरात घेऊन येऊन राहिलो. हो, तुम्ही जर म्हणत असाल 50 पाहुणे तर मग हे 50ही नाही. हा, हारा घाला आणि रवाना करा म्हणतो लक्ष म्हणले. हा, हो, पाहतो काय करते ते. आदर्श म्हणते का काय म्हणते तर सगळं खोल फिटिंग करून येतो आम्ही. हा, हो, तू जा आता घरी आणि लवकर निपट्ट कर. हा, हो, पाहतो उद्याचं काय आहे ते. बरोबर, ठीक आहे. पहा मग, फक्त भांडण नका करू मला. नसते कशी आपत नाही आली पाहिजे. लग्न झालं पाहिजे एवढं पहा फक्त. लग्न तर 100% होईल. हो, लग्नात काहीच हे नाही. बिलकुल गुढीपाडव्या दिवशी लग्न होईल म्हणजे होईल. एक तर आदर्श होईल, नाही तर झमकी होईल. काय जे काय व्हायचं ते होईल. आता पहिले त्या भले शंकरपाळ्याला भेटू द्या आता. म्हणजे आता कसं म्हणजे 50 पाहुणे जीव घालतो म्हणजे काय झालं आता. ठीक आहे, आता जा तुम्ही, जा, आम्ही जातो तिकडे, तुम्ही जा घरी. बरोबर, पहा मग आता उद्याचा दिवस आहे तेवढा फक्त, आणि परवा दिवशी लग्न आले का. या मग आता लवकर निर्णय घेऊन. हा, ठीक आहे मग. शिवलालले पाठवून देतो म्हणलं तिथं. हा. तुम्ही घरी जासान का नाही, शिवलालले पाठवून देजा, लवकर ये म्हणा तिथं. हां हां, मन बेले. हो, ठीक आहे मग. बरोबर, ठीक आहे ना. हो, जा तुम्ही आता. अर्ध्या एक तास सुट्टी होतीच म्हणे मला. हो, बस बस, ठीक आहे मग. तेच म्हणलं आज आम्ही आता निपटून येतो काय आहे तर ते, कारण की उद्या हळद लावणं आहे. हा, नानोरा आणि ते काय बाकीचे कार्यक्रम असते ते आटपून आहेत. हा, ठीक आहे मग, चला येतो आम्ही मग आता.